नारदाचे पावलो कारण आहे नारद सर्व हे. त्या ठिकाणी न कळत चूक झाली म्हणजे न कळत चूक झालेली कळत नसते का महाराज. जाणून बुजून पायावर पाय द्यायचा आणि पुन्हा म्हणायचं महाराज पाय पडला ना असे वाकायचं आणि पायाला हात लावायचा. समजत नाही हे बरोबर आहे का. हे बी छळण्याच एक प्रकार. दिंडीमध्ये चला तुम्ही दिंडीमध्ये आपली पुढच्याला लात लागू द्या पुढचा आपल्या अगोदर पाया पडतो महाराज. आपल्याला तिथून पुढे विचार करावा की तिच्या पावला धक्का नाही पावला पावलं टाकायचं मत नाही. दिंडीमध्ये चालताना विचार करावा लागतो. चूक आपली पाया पडते ती. मग या तिघीची सुद्धा तीच अवस्था झाली म्हणजे बरं. नारद याचे कारण काहीतरी सांग साधन नाही तरी आम्ही जाण प्राण देऊ. नारदा भाऊ म्हणले तू आता आम्हाला काहीतरी मार्ग दाखव म्हणले. जर तू आमच्या पतीची सोडूनच केलं नाही या ठिकाणी आमच्या पतीला जर परत आणलं नाही ना आम्ही आमचा प्राण ठेवणार नाही म्हणजे. आत्ताच्या आत्ता आम्ही जीव देऊ म्हणले असं नारदा धमकी दिली महाराज. बोला. नारदा तो हिंडता पृथ्वीवर कोठे पाहिले काय वरे सांगा मसे धडकरे आताच जाऊ त्या ठाया. नारदा म्हणले तुम्ही त्या ठिकाणी 3 ताळामध्ये भ्रमण करता. स्वर्ग मृत्यू पात्र 3 ताळ आहेत ना. मग 3 ताळामध्ये भ्रमण करतात आणि 3 ताळामध्ये काय दिसलं का म्हणजे कुठं आमचे पती दिसले का आमच्या पतीसारखं कोणी दिसतं का असा खोचक प्रश्न त्या तिघींनी नारदाला विचारला. बोला. नारद देत प्रत्युत्तर तुम्ही देवाच्या अंगणा साचार कोणा पुसता विचारो आमच काही कळना. म्हणल्या तुम्ही मोठ्याच्या बायका आहेत म्हणले आणि मी गरीब माणूस म्हणे माझी थट्टा करता काय म्हणे चेष्टा करता. वा वा म्हणजे तुमची तर खोडच मोठी म्हणजे आमची यायचंच नाही का काय म्हणजे तुमच्या घरी म्हणजे. काही प्रश्न विचारायचे का म्हणजे आणि त्याचं उत्तर द्यायचं म्हणजे तुम्हाला वाटत तसं तुम्ही काही विचारता म्हणजे. असं नारद त्या ठिकाणी राग आलेला होता तरी विनोद करायले महाराज. इतकं त्या ठिकाणी अवघड केलं. बोला. मी येथे आलो म्हणून माझ्या करिता पतीच्या घरात बैसवून बाहेर म्हणता कोठे गेले. म्हणले तुम्ही लबाड आहेत म्हणले. बगल में बच्चा गाव में डुंडोरा म्हणले. तुमचे पती तर तुमच्या घरात आहेत ना म्हणले. नारदाला माहित नव्हतं महाराज कुठे येते पण नारद काय म्हणते तुमचे पती तुमच्या घरात आहेत मला विचार का म्हणले. वा वा म्हणजे गरीबाला तर कोणी बी काही म्हणतं बाबा म्हणजे आम्ही यायला नाही पाहिजे बा इथून पुढे येत नाहीत म्हणजे तुमच्या तुम्हाला सगळं माहिती म्हणले. आम्हाला विचारता कर म्हणजे असं नारद पुन्हा विनोदाने बोलले महाराज. मग पाहुणे लवला हे तुम्ही करता को गया मदला कळत सर्व हे तुम्ही मानस घेऊ नका. तुम्ही काय करा म्हणजे मला प्रश्न विचारू नका म्हणजे तुमच्या पतीत कोणी तुमच्या तुम्ही बघायचं म्हणजे तुम्हाला फोडकून काढा म्हणजे मला काय तुमच्या पतीसारखं कोणी दिसलं नाही असं नारद त्या ठिकाणी उत्तर देऊ लागले. या गजानन महाराज या बस बस आहे ना 128 बस बारा घरी बसा. तुम्ही वाचता कोण वाचले कोण राहिले 15 मिनिटं आहे ना 5ला बी केलं काय दगड महाराज गेले. दगड महाराज ओळी किती झाली ओवी 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 कृष्ण भगवान